नमस्कार. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. बदलापूरमधल्या घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये दुसरी धक्कादायक घटना घडली. 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल. कारवाईमध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही. कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्री. शिंदे ढोल पिटवत फिरतात. मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा. उद्धव ठाकरे यांचं आवाहन. कोलकात्याच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. घटनेच्या निषेधार्थ राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यातील सरकार नराधमाचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा. दादा गुलाबी कपडे घालून दादागिरी करतात. गृहमंत्री कुठे असतात माहितीच नाही. ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसह फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका. 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही. ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला. फडणवीसांना गृहमंत्रीपद सांभाळता येत नाही. त्यांनी गृह खातं अजितदादा किंवा शिंदेंकडे द्यावं. शरद पवार गटाच्या विद्या चव्हाणांचा खोचक सल्ला. बदलापूर घटनेमधील आरोपीला सोडणार नाही. मात्र अशा घटनांवर राजकारण करणं संवेदनहीनता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा.